याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत। नवीन प्रभाग रचना, इच्छुकांची भाऊगर्दी, अचानक उमेदवारीसाठी पुढे आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी, यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत। कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका, कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत। महालक्ष्मी मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। ज्या पद्धतीनं महालक्ष्मी परिसरात विकास होणं गरजेचं होतं तो झालेला नाही। तुम्ही महालक्ष्मी प्रभागातल्या नागरिकांना विचारू शकताय। स्वच्छताचे अभाव आहे, पाणी प्रश्न लय मोठा आहे, अनेक विषय आहेत, काय पार्किंगचे विषय आहेत, सर्व रस्त्यांचा विषय आहे। जो विकास करण्यासाठी मी उभारत आहे। गेली 4 टर्म मी माझ्या कुटुंबातले नगरसेवक पद भूषवत आहे। मागच्या वेळी पण महालक्ष्मी प्रभागाचं नेतृत्व केलेलं, म्हणूनच आम्हाला लोकांनी पुढच्या वेळी निवडून दिलेलं। यावेळी पण बऱ्यापैकी विकास कामं करीन आणि मला ठाम विश्वास आहे की लोक मला ह्यावेळी पण निवडून देतील। नाही, आता विरोधक हे कोण आहेत हे महत्त्वाचं म्हणजे विचार केला पाहिजे। कोल्हापूरमध्ये कामाला महत्त्व दिलं जातं एवढं मला तर माहिती आहे, आणि कामाचा माणूस म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला नागरिकांनी मतदारांनी कायम उचलून धरलेला आहे। खरं तर विरोधक कुठं आहेत असा प्रश्न मलाही विचारतात की तुझ्या विरोधात कोण आहे, अजून जे लोक पोचलीच नाहीत त्यांचा विजय कसा होऊ शकतो। आम्ही लोकांच्या समोर जाऊन आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत, आम्ही समजावून सांगितलेलं की आम्ही कशा पद्धतीनं काम केलंय आणि कशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करणार आहे। त्यामुळे मला निश्चित असं वाटतंय कोल्हापूरमध्ये दुसरं काय ओळखलं जात नाही, कार्यकर्त्याला त्याच्या जातीवरून नाही तर त्याच्या कामावरून ओळखलं जातं। आणि ही गेली अनेक वर्षाची परंपरा। माझ्या आजोबा हरून परासांना तसंच निवडून द्यायचे लोक, माझ्या वडिलांना 4 वेळा निवडून दिलं, माझ्या आईसाहेबांना निवडून दिलं, महापौर केलं। म्हणजे माझ्या आई वडील पण कोल्हापूरच्या बहुजन समाजाने या ठिकाणी महापौर केलं, मला नगरसेवक करून स्थायी समितीचा सभापती केलं। या कोल्हापूरमध्ये बाकी काय चालत नाही, इथं कामाला महत्त्व दिलं जातं। तुम्ही जर पैशाच्या जोरावर म्हणत असाल की आम्ही विजयी होणार, तर ह्या कोल्हापूरनं अनेक घोसाळकर दाखवून दिलेले आहेत। तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला तुम्हाला लक्षात येईल की कोल्हापूरची माणसं आणि या प्रभाग क्रमांक 12 मधील माणसं मतदार ही सच्च्या कार्यकर्त्यालाच न्याय देणार। आणि मला विश्वास आहे मी केलेलं काम, मी आज अखेर जे नागरिकांची केलेली सेवा, माझा प्रभाग एक कायम कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अव्वल नंबरचा बक्षीस घेणारा प्रभाग राहिलेला आहे। इतक्या जिद्दीने चिकाटीनं प्रामाणिकपणानं या ठिकाणी कामं केलेले आहेत। लोकांचे अनेक वर्षाचे पाणी प्रश्न सोडवलेले आहेत, लोकांच्या ड्रेनेज लाईनचे अनेक अडचणी होत्या त्या नवीन बदलून दिलेल्या आहेत, पाईपलाईन बदललेले आहेत, गटरी, रस्ते, दिवे, या सगळ्या कामांना आपण प्राधान्य दिलेलं आहे। तसंच व्यक्तिशः अडचणींमध्ये उभा राहणारा एक मुलगा आणि एक भाऊ म्हणून मी ती नक्कीच पदवी मिळवलेली आहे। आता खरं तर कोरोनाच्या काळामध्ये ही विरोधक कुठं होती ही लोक विचारणार, त्यांना तो ज्या वेळेला जातील त्यांना विचारणार की बाबा तुम्ही कोरोना काळामध्ये कुठं होता, तुम्ही ज्यावेळेला कोल्हापूरचा पाणी पुरवठा बंद पडला होता महापुराच्या वेळेला, त्यावेळेला आदिल फराज आणि वासिम फराज टँकर घेऊन फिरायचे, त्यावेळेला तुम्ही कुठं होता, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे। म्हणून ते अजूनही प्रभागातील कोणत्याही घरांमध्ये गेलेले नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन गेलोय। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले आंबेडकर यांचे विचारधारा घेऊन आम्ही लोकांना समजावून सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रभाग क्रमांक 12ला अव्वल नंबरचा प्रभाग आम्ही करू। महायुतीच्या वतीनं आम्ही अतिशय ताकदीनं नामदार हसन मुश्रीफ साहेब, नामदार चंद्रकांत दादा असतील, या ठिकाणी आमचे शहराचा बुलंद आवाज आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत, खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत, अशा सर्वच नेत्यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखे कार्यकर्ते महायुतीमधून निश्चितपणानं भरघोस मताने निवडून येतील।